कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत आजरा तालुक्यातील दाभिल, सुलगाव व आरदाळ येथे खरीप हंगामातील भात व नाचणी पिकांसाठी नैसर्गिक शेती शाळा वर्ग कार्यक्रम उत्साहात पार पडला। दाभिल येथे सरपंच युवराज पाटील, आरदाळ येथे सरपंच रुपाली पाटील तर सुलगावच्या सदस्या नंदिनी डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कृषी संशोधन केंद्र राधानगरीचे प्रभारी अधिकारी डॉक्टर शैलेश कुमार यांनी भाताच्या विविध जाती, बीज प्रक्रिया, बीजामृत निर्मिती, जमिनीची मशागत व बियाणे प्रमाण याबाबत मार्गदर्शन केलं। विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे डॉक्टर योगेश बन यांनी नाचणी पिकाच्या विविध जाती, लागवड पद्धती, गादी वाफे, बीज प्रक्रिया तसेच अल निनो उपाययोजनाची माहिती दिली। यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खेत बचाव अभियान व संतुलित खत वापर जागरूकता अभियान अंतर्गत सेंद्रिय खेती, माती परीक्षण, जीवाणू खते, हिरवळीची खते व संतुलित खत वापराबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं। उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व बियाणे उपलब्धतेची माहिती दिली। सहाय्यक कृषी अधिकारी मनीषा पाटील यांनी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली, तर अमित यमगेकर यांनी नैसर्गिक शेती शाळेची संकल्पना स्पष्ट केली। या कार्यक्रमास कमलाकर पाटील, नामदेव पाटील, जनार्दन पाटकर, नंदकुमार वाजे, सुधा कांबळे, पूनम गायकवाड, विजया वर्देकर तसेच संजय डोंगरे, पूनम कोंडुस्कर, अंतू पाटील, सचिन पाटील, महादेव पुंडपळ, गीता पाटील, सुरेखा काटवळ आदी शेतकरी उपस्थित होते। तारा न्यूज साठी प्रतिनिधी हसन तकिल्लार।